श्री कोपरगाव बेट देवस्थान परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात ट्रस्ट व चिरायू ज्योतिष नाशिक आयोजित अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन 28 डिसेंबर 2025 रोजी कोपरगाव बेट येथील सद्गुरू शुक्राचार्य मंदिर येथे पार पडणार असून कोपरगाव तालुक्यात पहिल्यांदाच मंदिर ट्रस्ट तर्फे ज्योतिष विद्येवर आधारित असा सर्वसमावेशक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। देशभरातील ज्योतिषाचार्य, संत, महंत, संशोधक व अभ्यासकांच्या उपस्थितीत पारंपरिक ज्योतिष, सूर्यकुंडली, नाडी ज्योतिष, हस्तरेखा, लाल किताब, वास्तुतज्ञ अशा विविध शाखांवर दिवसभर मार्गदर्शन होणार आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आशुतोष काळे व माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे आणि युवा नेते विवेक भैया कोल्हे व नगराध्यक्ष पराग संधान या मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले असून उद्घाटन व दीप प्रज्वलन सोहळा परमपूजनीय रमेश गिरीजी महाराज, परमानंद महाराज व पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी आणि महंत सुधीरदास महाराज व अन्य विख्यात मान्यवरांच्या हस्ते सकाळी 10 वाजता पार पडणार आहे। या उपक्रमाबाबत मंदिर ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब आव्हाड यांनी सांगितले की हा उपक्रम तालुक्यातील भाविक, अभ्यासक आणि तरुणांसाठी मार्गदर्शक दीप ठरणार असून ज्योतिष विद्येला शास्त्रीय दिशा देणे आणि परंपरा आधुनिक विचारांचा सेतू जोडणे हा आमचा उद्देश आहे। तर या कार्यक्रमात पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहून या ज्ञान सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आव्हाड यांनी प्रसार माध्यमांसमोर केले आहे। प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव। जय शुक्राचार्य। आज आपण सर्व पत्रकार बांधवांना इथे बोलवण्याचं कारण असं आहे की आपण मंदिरामध्ये येत्या रविवारी म्हणजे 28 डिसेंबर रोजी अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन विवाह स्पेशलचं आयोजन केलेलं आहे। हा जो उपक्रम आहे हा मंदिराच्या इतिहासात किंवा कोपरगावकरांच्या इतिहासात पहिल्यांदाच होतो आहे की भारतवर्षातील संपूर्ण भारतभरातून मान्यवर ज्योतिषाचार्य किंवा ज्योतिषप्रेमी येणार आहेत या कार्यक्रमासाठी। आणि हा कार्यक्रम आपला दिवसभर असणारे वन डे कार्यक्रम आहे, एक दिवसीय कार्यक्रम आहे। सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हा उपक्रम चालणार आहे। ह्या उपक्रम घेण्याचं कारण असं आहे की ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्रग्रहाचं किंवा शुक्राचं महत्त्व काय आहे आपण सर्वजण जाणतात। आणि हे मंदिर जे आहे हे गुरु शुक्राचार्यांचं आहे, याला शुक्रतीर्थ म्हणून आपण ओळखतो। तर या शुक्रतीर्थावर सर्व ज्योतिषांची मांदियाळे किंवा महाकुंभ म्हणू आपण, तो येत्या रविवारी भरणार आहे। आणि या शुक्रग्रहाचं महत्त्व ह्या ज्योतिषाचार्यांच्या मान्यवर ज्योतिषाचार्यांच्या मार्फत संपूर्ण भारतभर व्हावं आणि या मंदिराचा प्रसार आणि प्रसार व्हावा या पवित्र उद्देशाने आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे। त्यासाठी आपण आमंत्रित केलेले सर्व ज्योतिषशास्त्रातील मान्यवर व्यक्ती आहेत ते इथे आपल्याला त्यांचं आपलं ज्ञानवर्धन करणार आहेत त्यांच्या मधुर वाणीतून। त्याचबरोबर महाराष्ट्रभरातून आणि भारतभरातून अनेक ज्योतिषप्रेमीसुद्धा या उपक्रमाला हजेरी लावणार आहेत। तर माझी आपणा सर्वांना एकच विनंती आहे की हा कार्यक्रम अतिशय आगळा वेगळा आहे। कोपरगावच्या इतिहासात किंवा या आपल्या शुक्राचार्यांच्या मंदिराच्या इतिहासात प्रथमच होणार आहे। आणि या अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी हजेरी लावावी आणि ज्योतिष विषयाबद्दल असलेलं आपलं कुतूहल आपण जाणून घ्यावं आणि त्याच्याबद्दलचं ज्ञान आपल्याला प्राप्त होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। तर आपण सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमात आपण आवर्जून उपस्थित राहावे। धन्यवाद। जय शुक्राचार्य। आपण भगरे गुरुजी आहेत, अतुल शास्त्री भगरे गुरुजी म्हणून आहेत, त्यांना बोलवलेलं आहे। नंतर काळाराम मंदिराचे महंत सुधीरदासजी महाराज यांना बोलवलेलं आहे। त्याचबरोबर आपले रमेश गिरी महाराज मठाधिपती, नंतर परमानंदजी महाराज जंगलीदास आश्रमांचे यांना आमंत्रित केलेलं आहे। राघवेंद्र शास्त्री महाराज आहेत, त्यांना आमंत्रित केले आहे। त्याचबरोबर बाकीचे जे मान्यवर आहेत हे सर्व मान्यवर या ज्योतिषशास्त्रातील आहेत, त्यांना सुद्धा लेक्चरसाठी म्हणजे भाषणासाठी म्हणजे आपण लेक्चरसाठी बोलवलेलं आहे। त्याचबरोबर आपले कोपरगावचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे यांनाही आमंत्रित केलेलं आहे। माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनाही आमंत्रित केलेलं आहे। त्याचबरोबर विवेक भैया कोल्हे युवा नेते त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे। आणि आता नुकतेच अटीतटीच्या लढाईत निवडणूक जिंकलेले आपले नगराध्यक्ष परागजी संधान साहेब यांनाही आमंत्रित केलेलं आहे। या सर्वांना आपण इथे आमंत्रित केलेलं आहे। त्याचबरोबर आमचे स्थानिक म्हणजे बेटातील जे नगरसेवक निवडून आलेले आहेत, अनिल आव्हाड म्हणजे कालू आप्पा आणि राक्षे साहेब विनोद राक्षे यांच्या सुविध पत्नी यांनाही आमंत्रित केलेलं आहे। तर हे सर्व मान्यवर तर येणारच आहेत। त्याचबरोबर कोपरगावातील आणि पूर्ण महाराष्ट्रातून भारतभरातून ज्योतिषप्रेमी सुद्धा येणार आहेत। तर आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी माझी नम्र विनंती। धन्यवाद।